ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं बा नॉर्मल आणि टँजंट बद्दल. शॉर्ट मध्ये सांगतो, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय डिस्कस केलं होतं ते. आवाज येतोय आज? येतोय सर, पण अजून काहीतरी वेगळाच आवाज येतोय. असे झटके येतोय का बाहेर? हा, आता बंद झाला का? ते नसतं का मोबाईल टीव्ही जवळ नेल्यावर कसा आवाज येतो तसा आवाज येतोय. आता हा, आता येतोय चांगला. तुमचा कमी येतोय थोडं. कमी येतोय का आवाज माझा? हा, येतोय सर, पण आता येतोय, आता चांगला येतोय. ठीक. आली का? हो सर, आता आली सर, आता आली. हा, तर मग इकडे पहा, याला u इंटू व्ही अप्लाय करा. हे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथं हा 3x स्क्वेअर, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरला, n एक्स रेस टू n मायनस 1. ओके, तो इथं वापरायचा. त्यानंतर हे प्लस मुळे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह कसा निघणार? हा 2 बाहेर निघेल कॉन्स्टंट म्हणून, आणि एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर u इंटू व्ही आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतात? u इंटू व्हीचा, u ॲज इट इज dv बाय dx, आणि मग प्लस v ॲज इट इज du बाय dx. आठवलं का? हो. हा, मग इथं पहा, u म्हणजे एक्स स्क्वेअर, मग एक्स स्क्वेअर ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx घेतला जाईल, प्लस v म्हणजे y ॲज इट इज, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथं 2x घेतला तरी चालेल, पण d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर घेतला जाईल, म्हणजे सॉल्व्ह करणार अजून तो नंतर. आलं लक्षात? आलं लक्षात? हो सर. हा, हे अजून डेरिव्हेटिव्ह घेतला नाही इथं, घेईल तो अजून नंतर. आता इकडे पहा, हे पण तेच मायनस 9 बाहेर निघणार, आणि परत इथं u इंटू व्ही लागेल, एक्स आणि वाय ला. याला u म्हणायचं, याला v म्हणायचं. परत तोच पहिला ऍज इट इज u, v चा डेरिव्हेटिव्ह, प्लस v ऍज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? क्लिअर? पुढे पहा, हे 3x स्क्वेअर ऍज इट इज इथं, ऍज इट इज टर्म. त्यानंतर तुम्ही याला सिम्प्लिफाय करा. हा 2 मध्ये घुसवतो मी याच्यात पण आणि याच्यात पण, हा 9 पण मध्ये घुसवणार, याच्यात पण याच्यात पण, आणि डेरिव्हेटिव्ह पण सोबत घ्या. सो काय होईल? हा dy बाय dx dy बाय dx आहे. हा 2 याला मल्टिप्लाय होईल तर 2x स्क्वेअर dy बाय dx टर्म तयार होईल. मग ही इथं तयार झाली पहा, 2x स्क्वेअर dy बाय dx. क्लिअर? हो. त्यानंतर हा 2 जो आहे, हा जो 2 आहे, हा मध्ये मल्टिप्लाय होईल याला, पण इथं डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. d dx ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x, हे 2x, हे इथले y, आणि हा बाहेरचा येणारा 2. मग किती झाले ते? 2 इंटू 2 4, आणि हा xy, सो 4xy. क्लिअर? क्लिअर? हो सर. डेरिव्हेटिव्ह च्या मध्ये घुसवतोय मी, दुसरं काही करत नाही. 9 इंटू x, x नाही घुसवणार, सर आवाज ब्रेक होतोय. मध्ये घुसवतोय. -9 ब्रॅकेटच्या मध्ये जाईल, सो हे प्लस साइन होईल, प्लस मायनस होणार. ओके ओके. हॅलो सर. हा, हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय तुमचा, एकदा परत. आवाज ब्रेक होतोय? दुपारी कसं काय आवाज ब्रेक व्हायला लागला आजपासून? आता येतोय का? हा ठीक आहे सर, हा येतोय आता. ते एकदा परत सांगा फक्त. हो. -9 आपण ब्रॅकेटच्या मध्ये घेणार आहोत. ओके, -9 आपण ब्रॅकेटच्या मध्ये घेणार याच्यामध्ये इथं. सो हे -9 आणि हे प्लस, प्लस मायनस मायनस होणार. ओके ओके. हो सर. हा, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. सो हे d बाय dx ऑफ x चा आन्सर 1 येईल, आणि 9 इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे 9 बाय उरले की नाही फक्त. समजलं का? हो सर, कळालं. डेरिव्हेटिव्ह घेतलेत मी, दुसरं काही नाही करते. मग हे डेरिव्हेटिव्ह घेतले, आपण काय करतो? आपल्याला dy बाय dx ची टर्म पाहिजे, आपल्याला dy बाय dx पाहिजे, पण dy बाय dx च्या टर्म्सला जवळ घेणार.
सो ही एक dy बाय dx ची टर्म आहे आणि ही एक dy बाय dx ची टर्म आहे. यांना जवळ घ्या आणि बाकी सर्वांना दुसऱ्या बाजूला टाका. ओके, शिफ्ट करा सगळं हे असं. ओके, बाकीच्या टर्म्सला. सो हे बघा, ह्या dy बाय dx ची टर्म कुठल्या कुठल्या dy बाय dx ची टर्म आहे? ही एक dy बाय dx ची टर्म आहे आणि ही एक dy बाय dx ची टर्म आहे. या दोघांना मी जवळ घेणार आहे आणि त्यातनं कॉमन पण काढणार आहे. सो काय कॉमन निघेल? dy बाय dx कॉमन निघेल, बरोबर. मध्ये काय उरणार? 2x² मायनस 9x, बरोबर की नाही? बरोबर की नाही? dy बाय dx जर मी कॉमन काढला तर 2x² मायनस 9x होईल ना. हो आणि dy बाय dx कॉमन निघेल दोघांमधनं. समजलं इथपर्यंत? हो सर. हा, आणि राहिलेल्या या टर्म्स सर्व राईट साईडला शिफ्ट करा. 3x² तिकडे शिफ्ट करा, 4xy तिकडे शिफ्ट करा, मायनस 9y तिकडे शिफ्ट करा. सगळे प्लसचे मायनस मायनसचे प्लस होऊन जातील. दिसतंय तुम्हाला इथं पहा, हे 9 मायनस 9y प्लस 9y झाले, प्लस 4xy मायनस 4x झाले, प्लस 3x² मायनस 3x² झाला. क्लिअर? हो हो सर. पुढे पहा, आपल्याला dy बाय dx ची टर्म पाहिजे. आता हे तुम्हाला समजेल अशी अपेक्षा आहे, कारण हे पूर्ण व्यवस्थित घेतलंय सोडून सोडून. आपल्याला dy बाय dx ची टर्म पाहिजे फक्त. आपण काय करणार? हे जो ब्रॅकेट आहे याला इकडे डिवाइड करून घेऊ, बरोबर ना, म्हणजे dy बाय dx भेटेल. क्लिअर? येस. सो dy बाय dx इकडे रिमेनिंग राहील आणि तो ही कम्प्लीट टर्मच्या खाली हा ब्रॅकेट इकडे डिवाइड लिहून दे, म्हणजे हा दिसतोय का तुम्हाला इथं आलेला. क्लिअर? हो सर. हा dy बाय dx जो असतो हा स्लोप होऊन जातो, पण तो स्लोप कधी होणार? त्या पर्टिक्युलर पॉइंटचा स्लोप असतो तो. त्याने पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, काय? 2 आणि 1. स्लोप कोणत्या पॉइंटला पाहिजे? 2 आणि 1 या पॉइंटला स्लोप पाहिजे मला. त्या पॉइंट मध्ये जाणारी ती लाईन आहे, म्हणजे टँजंट या पॉइंट मधून जाईल. मग याला एक्स जागी टाकायचं, याला वायच्या जागी टाकायचं इक्वेशन मध्ये. तो dy बाय dx जो तुम्हाला भेटलाय ना, स्लोप म्हणजे काय असतं? स्लोप म्हणजे असतो dy बाय dx ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट x1 आणि y1. समजलं का? हो मग x1 y1 तुम्हाला दिले 2 आणि 1. या dy बाय dx मध्ये x च्या जागी हे 2 टाकायचे आणि y च्या जागी हे 1 टाकायचे, तेव्हा त्याचा आन्सर निघेल करेक्ट. आलं का लक्षात? हो सर. मग हा जो dy बाय dx तुम्हाला दिसतोय, तर तुम्ही इथं लिहितात असं की जर तुम्हाला टँजंटचा स्लोप पाहिजे असेल या पॉइंटला 2 आणि 1 ला, तर तुम्हाला असं लिहावं लागेल dy बाय dx म्हणजे स्लोप असतो पण 2 आणि 1 पॉईंटचा पाहिजे. मग या इक्वेशन मध्ये हे जे तुमचं dy बाय dx चे इक्वेशन भेटलंय तुम्हाला, हे इक्वेशन, याच्यामध्ये x च्या जागी 2 टाकायचं, x च्या जागी 2 टाकायचं आणि च्या जागी 1 टाकायचं. आलं का लक्षात? हो तुम्हाला खाली इथं दिसतंय पाहिजे सोडवलेलं. x च्या जागी 1 हा पाहिजे, y होता तो टाकला. इथे xy होते, सो 2 आणि 1 टाकले पाहिजे, दिसतंय ना. इथे x² होता, सो इथं 4 टाकला, 2 चा स्क्वेअर 4. हा इथे x² आहे, आपण 2 चा स्क्वेअर 4, बरोबर. हा x आहे म्हणून हा फक्त इथं 2 पाहिजे होता, इथं 1 कसं काय आला? नाइन वाई 4xy 3x² 2 9x. इथं प्लेन मिस्टेक झालेली दिसते. प्लेन मिस्टेक सुधरवा. इथं 2 पाहिजे, x आहे ना तो. हा x आहे का चेक करा एक वेळेला, तर वरतूनच चुकी झालेली आहे. इथून हा x येणार 9 मायनस 9x आणि -9x
इकडे कॉमन निघणार. करेक्ट आहे ते. एक्सच पाहिजे तिथं. इथं एक्स पाहिजे, इथं वाय टाकलं याने. एक्स ची व्हॅल्यू 2 आहे. सो एक्स ची व्हॅल्यू 2 पाहिजे होती. सो इथं 2 पाहिजे होतं. आलं का लक्षात? हो. मिस्टेक आली का लक्षात? हा, मिस्टेक करू नका. आता याचा आन्सर इकडे कसं काय येतं पाहू आता आपण. ते चेक करावं लागेल आपल्याला त्यांनी कसं काय काढलं. तो हे 9 1 जा, हे 9च येणार. हे 4 2 जा, हे 8च येणार. हे 3 4 जा, हे 12च येणार. डिवायडेड बाय 2 4 जा 8 येईल आणि या ठिकाणी 2 असलं पाहिजे. सो हे 18 होऊन जाईल. ओके, सो काय आन्सर येईल मग? 9 - 8 त्याचा आन्सर होतो 1. 1 - 12 त्याचा आन्सर होतो -11 डिवायडेड बाय 1 कसं काय झाला? 9 × 1 9 2x² - 9x. इथं चुकलंय वाटतं यांचं काहीतरी. वन येऊच शकत नाही तिथं. 2 यायला पाहिजे. पॉईंट बरोबर घेतलाय का पहा बरं. 2 आणि 1च आहे. वरती चेक करावं लागेल एकदा. 3x² - 2x². त्याच्यानंतर हे टर्म मायनस uv प्लस vu. ओके, सो -9x /dx. ही टर्म तिथून मायनस निघणार x² - x आणि हा /dx. हे इकडे, हे इकडे, हे इकडे. यांचं रॉंग झालं इथं काहीतरी. हे क्वेश्चनला करेक्ट करा. इथं रॉंग झालं. इथं 2 पाहिजे. ओके, हॅलो, समजलं का? समजले का मिस्टेक? हॅलो, हो सर. हा, हे मिस्टेक करेक्ट करा आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा. खाली खाली कॅल्क्युलेशन पण चुकलेले आहेत. मग आता काय व्हायला पाहिजे त्याच्यानुसार? इथं -11 येणार आणि इथं 8 - 18. सो त्या हिशोबाने त्या आन्सर -10 झालं पाहिजे. सो -11 बाय -10 त्याचा आन्सर आला पाहिजे 11/10. ओके, ओके. तर हा तुमचा स्लोप भेटेल पहा. इथं 11/10 आन्सर येईल. ते करेक्ट करा. इथं काहीतरी मिस्टेक झाली. 8 - 18 तेच होणार 10. कसं काय चुकलंय ते. सो इथं आन्सर असलं पाहिजे 11/, स्लोपचा फॉर्म्युला येईल तुमचा 11 m = 11/10. ओके, त्यानंतर पहा, जर तुम्हाला हा स्लोप तुम्हाला कशाचा भेटला? टँजेंटचा स्लोप आहे हा. ओके, स्लोप ऑफ टँजेंट. क्लिअर? यम ची व्हॅल्यू येते. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुम्हाला नॉर्मलचा स्लोप पाहिजे असेल, म्हणजे आता टँजेंटचा स्लोप भेटता की टँजेंटचे इक्वेशन भेटतात, पण लागोलाग नॉर्मलचा पण स्लोप काढून घ्या, कारण नॉर्मलचं पण इक्वेशन लागणार. सो स्लोप ऑफ नॉर्मल जर काढायचं असेल तर कसं काढणार? हे जो स्लोप आहे याचं रेसिप्रोकल करायचं, म्हणजे 10 वरती लिहायचं, 11 खाली लिहायचं, म्हणजे 10 वर 11 खाली, आणि साइन चेंज करून टाकायचं. प्लस होता ना, इथं मायनस करून टाकायचं, म्हणजे हा स्लोप ऑफ द नॉर्मल भेटतो. क्लिअर? 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 हॅलो, हे क्लिअर झालं का? टँजेंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप
समजलं का नाही समजलं? मग पुढे जायचं समजेल ना मला? काही तर सांगा. क्लिअर झालं का माधवी? माधवी आवाज येत नाही का? येतोय सर. बोला मग, कसं काय बोलत नाही पण? ठीक आहे. तर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट काढून दाखवतो मी. टँजंटचं इक्वेशन कसं असतं? टँजंटच्या इक्वेशनचा फॉर्म्युला असतो y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. ओके. एका पॉईंट मधनं पास होणार लाईनचं इक्वेशन आहे. हे 11th ला झालेलं आहे तुम्हाला ते पॉईंट कोणचा आहे? 2 आणि 1 पॉईंट मध्ये जाणार आहे. म्हणजे तुमची x1 ची व्हॅल्यू ही 2 असणार आणि y1 ची व्हॅल्यू ही 1 असणार. ओके. राहिला प्रश्न स्लोपचा. m ची व्हॅल्यू तुम्ही आताच काढलेली आहे. m ची व्हॅल्यू आलेली होती तुमची 11/10. सो ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या मध्ये. सो y मायनस y1 ची व्हॅल्यू किती तुमची? 2 नाही 1 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू आहे 11/10 आणि x राहणार. x1 ची व्हॅल्यू किती तुमची? इथं तो पॉईंट 2 आहे. ओके. सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करा. पहिले तर हा 10 इकडे शिफ्ट करा. सो इकडे होईल 10y मायनस 10 मल्टिप्लाय केला मी त्याला आणि इकडे उरणार हा 11 मध्ये घुसून टाक 1x मायनस 22. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? हो सर. हो सर. त्यानंतर एक्स वायच्या सगळ्या टर्म लेफ्ट साईडला घेऊन या. हे सगळे एक्स, आता एक्स ज्या बाजूला प्लस आहे तिकडे प्लस लावून द्या. हे वाय वाला तिकडे घेऊन जा, म्हणजे ते सोयीचं जाईल. एक्स प्लसच पाहिजे कधी पण. हे सगळ्या टर्म लेफ्टच्या राईटला घेऊन जा. मग काय भेटेल तुम्हाला? 11x मायनस 22. हा प्लस 10y तिकडे मायनस 10 जाईल आणि मायनस 10 तिकडे प्लस 10 होऊन जाईल आणि इज इक्वल टू 0 होऊन जाईल. ओके. सो देन 11x as it is. After that minus 10y, then minus 22 and plus 10. How much? Minus 12 is equal to 0. So हे इक्वेशन आहे, हे तुमच्या टँजंटचे इक्वेशन असतात. काही डाऊट याच्यात? This is the equation of tangent. Okay. Okay. ओके. नेक्स्ट केस मध्ये इक्वेशन ऑफ, जर आपल्याला नॉर्मल काढायचं असेल, सो इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं काढणार मी? इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं 2 आणि 1 जाणाऱ्या पॉईंट मधनं, म्हणजे तुम्हाला x1 ची व्हॅल्यू माहिती आहे 2, y1 ची व्हॅल्यू माहिती आहे 1 आणि तुमचा जो स्लोप असणार त्याला m डॅश म्हणतो आपण. m डॅश म्हणजे काय होता? रेसिप्रोकल होता नॉर्मल स्लोपचा. ते काय होता? तो मायनस 10/11 काढलेला होता मी अगोदर. स्लोप चेंज करायचा. इक्वेशन स्लोपचा फरक y मायनस y1 1 इज इक्वल टू m डॅश ची व्हॅल्यू किती? मायनस 10/11 इन ब्रॅकेट x राहील. x1 ची व्हॅल्यू किती आहे? 2. सो याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन हा 11 इकडे शिफ्ट करा. सो तुम्हाला भेटेल पहा 11/-11 इज इक्वल टू हा मायनस 10 मध्ये घुसवतो मायनस 10x आणि हे मायनस 10 इंटू हा मायनस 2, त्याचा आन्सर होईल मायनस मायनस प्लस 10 टू द 20. ओके. इथपर्यंत क्लिअर? एक्स ची व्हॅल्यू कधी पण प्लस ठेवा, म्हणजे ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करा, ही व्हॅल्यू पण इकडे शिफ्ट करा. तुम्हाला भेटेल 11 मायनस 11 10x आणि मायनस 20 इज इक्वल टू 0. पुढे सिम्प्लिफाय भेटेल. सो 10x सुरुवातीला घ्यायचं, y ची टर्म नंतर घ्यायची 11y, त्यानंतर हे आणि मायनस 20, याचा आन्सर तुम्हाला भेटेल मायनस 31 इज इक्वल टू 0. क्लिअर? This is the equation of normal. जमेल? जमेल सॉल्व करायला? जमेल का नाही? कोणीच नाही का लेक्चर मध्ये? हो सर जमेल.
बस डेरिव्हेटिव्ह काढायचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, दुसरं काही नाही करायचं इथं. इथं रॉंग झालेलं आहे हे क्वेश्चन, तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. इथे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, त्यामुळे पॅरामेट्रिक मध्ये डेरिव्हेटिव्ह वेगळ्या प्रकारे निघणार आहे, दुसरं काही नाही. आणि तुम्हाला जो x1 आणि y1 दिलेला होता तसा इथं तो थिटा येईल, त्याची व्हॅल्यू π/4 टाका, म्हणजे याच्यामध्ये थिटा भेटेल तुम्हाला, त्या थिटाची व्हॅल्यू π/4 टाकायची, म्हणजे तुम्हाला स्लोप भेटणार. अलग लक्षात घेऊन टाकतो की इक्वेशन पहा. हे पॅरामेट्रिक इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, कसा काढणार तो, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. याचं y टर्म इन टर्म्स ऑफ थिटा आहे, x ची टर्म इन टर्म्स ऑफ थिटा आहे. सो पहिले याला dy/d θ घ्या, याला dx/d θ काढा, आणि मग नंतर आपल्याला dy/dx पाहिजे असेल, dy/dx जर पाहिजे असेल तर आपण काय करतो, dy/d θ आणि dx/d θ यांचा रेशो घेतो, dy/d θ आणि dx/d θ यांचा रेशो नंतर d θ गेट कॅन्सल, सो आपल्याला भेटतं dy/dx. गेटिंग इट? ओके. त्याच्यानंतर पहा, सो काय भेटणार आहे तुम्हाला, तुम्ही घेतलं पहा हे dy/d θ विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू थिटा, सो आपल्याला भेटते हे 3 cos क्यूब थिटा आहे. पहिले तर हा 3 कॉन्स्टंट निघाला, आणि ह्या cos क्यूब थिटा म्हणजे काय, x⁻n चा फॉर्म्युला वापरावा लागेल पहिले. x⁻n चा फॉर्म्युला सो n x⁻n-1. ओके. सो या ठिकाणी cos ऑफ थिटा म्हणजे x आहे, म्हणजे त्याचं अल्टिमेट मिनिंग आहे cos ऑफ थिटा रेज टू 3. मग त्याला पहिले त्या फॉर्म्युल्यात टाका, म्हणजे 3 cos ऑफ थिटा चा स्क्वेअर म्हणजे 3 - 1 2 होईल ना ते. मग त्यानंतर हे cos ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मग तो काय होईल 3, हा cos स्क्वेअर थिटा तर आहेच. ओके. आणि त्या cos स्क्वेअर थिटाच्या पुढे या cos ऑफ थिटा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो काय येणार मायनस साइन ऑफ थिटा. मग तुम्हाला आन्सर काय भेटेल, हा एक्स्ट्राचा 3 उरलेला होता ना, तो बाहेर, तो बाहेर निघालेला आहे अजून, तो आहे अजून, आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो इथे तुम्हाला भेटेल पहा हा एक्स्ट्राचा बाहेरचा 3 आणि हा फॉर्म्युल्यातला आलेला 3. 3 × 3 9 होऊन जाईल, हे मायनस साइन पुढे येऊन जाईल, हे cos स्क्वेअर थिटा इथं राहील आणि हा साइन ऑफ थिटा इथं राहील. सो -9 स्क्वेअर थिटा साइन थिटा. काही डाऊट? समजलं का? हो. पुढे जाऊ. सोपं आहे ते, झालेलं आहे आपलं. आता याचे डेरिव्हेटिव्ह काढा, सेम डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा. पहिले तर हा 2 बाहेर राहील फॉर्म्युल्याच्या, हा 2. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा साइन थिटाचा क्यूबचा, मग x⁻n वापरायचा याला, मग हे काय म्हणजे हे 3 समोर येतील आणि इथं 2 होऊन जाईल साइन स्क्वेअर थिटा, आणि तो 3 समोर आल्यामुळे 3 × 2 = 6 होऊन जाईल. हा साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह इथं घ्यावा लागेल, तो येणार cos ऑफ थिटा, मग तुम्हाला याची टर्म भेटेल 6 साइन स्क्वेअर थिटा cos ऑफ थिटा. ओके. या दोघांचा रेशो घ्या, तुम्हाला dy/dx ची व्हॅल्यू भेटेल. सो dy/dx ची व्हॅल्यू y चा आणि साइनचा रेशो घेतला मी, साइनचा एक साइन कॅन्सल, एक cos कॅन्सल, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. सो -3/2 इकडे वरती भेटणार तुम्हाला एक cos ऑफ थिटा, खाली भेटला असणार एक साइन ऑफ थिटा, cos अपॉन साइन म्हणजे कॉट. क्लिअर? समजलं का नाही समजलं? परत सांगू, एक cos स्क्वेअरचा एक स्क्वेअर कॅन्सल, एक कॅन्सल, एक साइनचा एक आणि एक कॅन्सल, मग काय उरलं इथं 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. मग काय उरलं इथं, एक cos उरलाय ना वरती आणि एक साइन उरलाय खाली, cos अपॉन साइन कॉट झाला. हे 3/2 हे 3/2 आणि हे मायनस साइन हे मायनस साइन. आता काही प्रश्न? आता काही प्रश्न नसेल. मग आता हे झालं तुमचं dy/dx. जर मला स्लोप काढायचा असेल तर मी काय करतो, त्या पर्टिक्युलर थिटाला काढावं लागेल आपल्याला, कारण इथं थिटा दिलेला आहे, तुम्हाला अँगल दिलेला आहे. सो या ठिकाणी या थिटाची व्हॅल्यू किती टाकायची, किती टाकायची, π/4 टाकायची ना, म्हणजे व्हॅल्यू भेटेल ती भेटेल.
म्हणजे त्या पर्टिक्युलर थिटाला स्लोप भेटेल आपल्याला. मग त्या पर्टिक्युलर थिटाचा हा तुमच्या स्लोपचा डिवाइड बाय dx होता, त्या पर्टिक्युलर थिटाला काढायचा आहे कोणच्या π/4 ला. मग तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये हा जो स्लोप आलेला होता त्याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू π/4 टाका. π/4 म्हणजे किती 45 डिग्री. मग थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री टाका. मग तुम्हाला इथे दिसेल पाय स्लोप इज इक्वल टू -3/2 कॉट ऑफ 45 डिग्री. कॉट ऑफ 45 डिग्री काय असतं? कॉट ऑफ 45 डिग्री काय असतं? 1 असतं. म्हणजे कॉट ऑफ π/4 ची व्हॅल्यू काय येईल? 1 येईल ना. 1 नी -3/2 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर -3/2 भेटेल की नाही? क्लिअर? हो. हा स्लोप झाला कुणाचा? टँजेंटचा. ओके, ऍट पर्टिक्युलर थिटा π/4. π/4 म्हणून जाणाऱ्या टँजेंटचा स्लोप आहे तो कर्वेचरला. आता मला जर नॉर्मलचा स्लोप पाहिजे असेल, त्या टँजेंटचा नॉर्मलचा स्लोप, तर मी काय सांगितलं होतं, हा जर टँजेंटचा स्लोप असेल m, तर नॉर्मलचा स्लोप m डॅश कसा काढायचा? पहिले याचा रिसिप्रोकल करायचा, म्हणजे 2 वरती लिहायचा, 3 खाली लिहायचा, आणि साइन जर मायनस असेल तर प्लस करून टाकायचं, प्लस असेल तर मायनस करून टाकायचं. काही डाऊट? ओके. ओके, आता प्रश्न राहिला इक्वेशनचा. आता हे थिटा थीटामध्ये इक्वेशन कसं काढणार पॅरामेट्रिकचं? तर तुम्हाला याच्यासाठी पॅरामेट्रिक इक्वेशन वापरावे लागतील. काय तुमचे पॅरामेट्रिक इक्वेशन? आणि y ची व्हॅल्यू पहिले काढून घ्या, कारण तुम्हाला थिटाची व्हॅल्यू आता समजली आहे. सो पहिले काय करा, तुमच्या x मध्ये आणि y मध्ये तुमची थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, म्हणजे तुम्हाला तो p एक पॉईंट भेटून जाईल, पॉईंट मध्ये पास होईल. कारण विषय कसा आहे की दोन इक्वेशन आहेत, हे कोणत्या पॉईंट मधनं पास होतात ते आपल्याला माहित नाही. म्हणजे या ठिकाणी कसे पॉईंट दिलेले होते पहा, x1 y1 दिलेला होता. या ठिकाणी पण कसं होतं, x2 y2 होता. पण या पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये x1 y1 दिलेलं नाही तुम्हाला. त्याच्या जागी x आणि y च्या सेपरेट व्हॅल्यू आहेत पहा, x ची सेपरेट व्हॅल्यू, y ची सेपरेट व्हॅल्यू. मग आपल्याला x ची आणि y ची सेपरेट भेटू शकते का बरं? कारण आपल्याला कन्फर्म माहिती आहे की 45 डिग्रीला आपल्याला काढायचं आहे. तर तुम्ही काय करा, जर तुम्हाला x ची व्हॅल्यू पाहिजे असेल, म्हणजे x1 ची समजा, आणि हे म्हणजे y1 ची, xy इक्वेशन वरची कोणती व्हॅल्यू असू शकते ती. मग तुम्हाला जर ती काढायची असेल, म्हणजे ह्या व्हॅल्यू, या दोन x1 आणि y1 समजा, तर काय करावं लागेल, ही थिटाची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू भेटेल ती x ची भेटेल आणि इथं भेटेल y ची, तर ती x1 ची असेल, y1 ची असेल. समजलं का? समजलं का? समजलं का? हो का नाही? नाही समजलं? अरे सोपं आहे ना रे. असं जर इक्वेशन असेल, समजा x प्लस y इज इक्वल टू 2, तर मग मला याच्या किती पण व्हॅल्यू काढता येतात. मी x ची व्हॅल्यू काढू शकतो y ची किती पण ठेवून. म्हणजे मला जर x ची व्हॅल्यू जर मी 2 टाकली, तर y ची व्हॅल्यू काहीतरी मला, y ची व्हॅल्यू काय भेटेल मला, 2 - 2 0, म्हणजे y ची व्हॅल्यू 0 भेटते. आता मी x ची दुसरी व्हॅल्यू पण टाकू शकतो इथं 4, तर मग मला y ची व्हॅल्यू काय भेटते, 2 - 4, y ची व्हॅल्यू भेटते -2. हे x आणि y च्या व्हेरिएबल व्हॅल्यू असतात, ते त्या लाईनवर लाय करणाऱ्या प्रत्येक पॉईंटला सॅटिस्फाय होतात. फक्त त्या लाईनवरचा तो पॉईंट पाहिजे. विषय असा इथं की हे x ची व्हॅल्यू आहे, ही y ची व्हॅल्यू आहे, ते या पॉईंटला सॅटिस्फाय होतात थिटा डिग्रीला, या π/4 ला. तो π/4 चा जो डिग्री येईल त्याचा त्या पॉईंटवर असेल ना, तो त्या डिग्री, त्या कर्वेचरच्या त्या पॉईंटला तो डिग्री येईल ना, 45 डिग्री थिटाची व्हॅल्यू. म्हणजे ते असं आहे रे. इथे कर्वेचर असेल आणि या एक्स ऍक्सिस जेव्हा 45 डिग्री अँगल तयार करतो ना असा, तेव्हा तो पॉईंट तयार होतो इथं. समजलं का? कर्वेचर वरचा समजलं का?